तर दोस्तों हो, वेलकम टू आवर नेक्स्ट लेक्चर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सच्या चॅप्टरमध्ये आपल्याला आता रियालिटी सुरू करायची आहे. रियालिटी म्हणजे काय मास्तर, काही म्हणताय तुम्ही. आपलं काय तर आता बेसिक पाहिलं आपण. आपल्याला काय करायचं, नेक्स्ट आता चॅप्टर मध्ये घुसायचं आहे. ठीक आहे. पहिला बीट कोणता होता? क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स असा पहिला बीट होता. आता हा चॅप्टर कसा आहे बघा, थोडीशी हिस्ट्री मिक्स आहे, थोडंसं सायन्स मिक्स आहे, थोडंसं लॉजिक आहे, किंवा थोडीशी आणखी ज्यामध्ये कमतरताही राहिली गेलेली आहे. असं हा पूर्ण परिपूर्ण चॅप्टर आपल्याला हा पाहायला मिळतो. ठीक आहे. हा चॅप्टर छोटासा आहे पण त्याचे कन्सेप्ट खूप मोठे आहेत. परत पहिला बीट आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आज अप टू डे 118 एलिमेंट्स नोन टू सायंटिफिक वर्ल्ड. 1118 म्हणजे 118 एलिमेंट्स आतापर्यंत ह्या जगात शोधाला आलेले किंवा सायंटिफिक वर्ल्डला माहिती आहेत. एवढेच एलिमेंट आपल्याला माहिती आहेत. किती? 118. अराउंड 1800 ओनली 13 एलिमेंट्स वर नोन. बघा ह्याची उत्पत्ती किंवा ह्याचा जे प्रवास कुठून सुरू झाला. 1800 मध्ये फक्त 30 एलिमेंट्स लोकांना माहित होते आणि आजच्या काळात 2025 ला बघा 118 एलिमेंट्स आपल्याला माहिती आहेत असं त्याचं म्हणणं आहे. ओनली 30 एलिमेंट्स. इनिशियल क्लासिफिकेशन कसं झालं बघा. इनिशियली काय केलं त्यांनी? इनिशियली क्लासिफिकेशन केलं एक तर मेटल्स मध्ये, दुसरं म्हणजे नॉन मेटल्स मध्ये. अशा दोनच गोष्टी लोकांना माहित होत्या. म्हणजे काय, एक तर हीट आणि इलेक्ट्रिसिटी. त्यांनी काय केलं असेल बघा, एखादा मेटल सापडला, हीटला लावून बघितला, हीट कंडक्ट केली, मेटल आहे म्हणला. दुसरा मेटल सापडला, त्याला हीटला लावून बघितलं, हीट दिसली का नाही, चटका नाही लागला, नॉन मेटल म्हणून टाकलं. अशा प्रकारे लॉजिक सिंपल होतं. एक होता मेटल, दुसरा होता नॉन मेटल. पण काही काळानं काय झालं, अशा त्यांनी प्रॉपर्टीज काही ऑब्झर्व करत गेले आणि जेव्हा त्याच्यावर शोध झाला किंवा काय म्हणतात त्याला ऑब्झर्वेशन झालं, तेव्हा आपल्याला एक तिसरा प्रकार पाहायला भेटला आणि त्यालाच आपण मेटॅलॉइड्स असं म्हणतो. मेटॅलॉइड्स म्हणजे काय? बेसिक चॅप्टर मध्ये पाहिल्याप्रमाणे मेटॅलॉइड्स म्हणजे काय? सेमी मेटल किंवा सेमी नॉन मेटल. म्हणजे त्याच्यात दोन्ही प्रॉपर्टी आहेत. एक तर मेटलच्या प्रॉपर्टी पाहायला भेटतात आणि दुसऱ्या नॉन मेटलच्या प्रॉपर्टी आपल्याला पाहायला भेटतात. त्यालाच आपण मेटॅलॉइड्स असं म्हणलंय. ठीक आहे. ऍज नॉलेज वेंट इन्क्रीजिंग, जेव्हा म्हणजे सायंटिफिक वर्ल्ड क्युरियस व्हायला लागला, त्यांनी काही शोध लावायला लागले, त्याच्यामुळे थोडंसं नॉलेज वाढायला लागलं. आणि जसं नॉलेज वाढायला लागलं, वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या प्रकारे त्या एलिमेंट्सला क्लासिफाय करण्याचं काम केलं किंवा क्लासिफाय करायचा प्रयत्न केला असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यामुळे डिफरंट सायंटिस्ट ट्राईड डिफरंट क्लासिफिकेशन्स असं आपल्याला पाहायला भेटलं. आपण म्हणलं की 18व्या शतकापर्यंत किंवा अराउंड 1800 फक्त 30 एलिमेंट्स आपल्याला माहित होते. ठीक आहे. त्यावेळेस काय झालं, डिफरंट सायंटिस्टनी डिफरंट क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली. त्यामध्ये पहिला सायंटिस्ट होता डोबी रायनर. आणि डोबी रायनरने काय दिलं? डोबी रायनर्स ट्रायड दिला. त्यांनी 1817 मध्ये हा जर्मन सायंटिस्ट डोबी रायनर त्यानं काय केलं, काय सजेस्ट केलं? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मास. एलिमेंटच्या प्रॉपर्टी ह्या ॲटॉमिक मासवर डिपेंड आहेत असं त्यानं सजेशन दिलं. ठीक आहे. त्याच्या ऑब्झर्वेशन नुसार किंवा त्याने ऑब्झर्वेशन केलं आणि तेव्हा त्याने हे सजेशन दिलं. त्याने काय केलं? 3 एलिमेंटचा एक ग्रुप बनवला. त्या ग्रुपमध्ये काय केलं? सिमिलर प्रॉपर्टीज आहेत असं त्याने सांगितलं किंवा त्या एलिमेंटच्या सिमिलर प्रॉपर्टीज नुसार 3 एलिमेंटचा एक ग्रुप बनवला. आणि काय केलं? त्यांनी ट्रायड असं म्हणलं. म्हणजे 3 एलिमेंटचा एक ग्रुप आहे म्हणून त्याला एक ट्रायड. आता दुसऱ्या 3 एलिमेंटचा दुसरा ग्रुप तर त्याला दुसरा ट्रायड. तिसऱ्या 3 एलिमेंटचा तिसरा ग्रुप तर त्याला तिसरा ट्रायड. असं म्हणत तो त्याला ट्रायड म्हणत गेला. त्या ट्रायड मध्ये डोबी रायनरनं काय केलं बघा. डोबी रायनरनं त्या ट्रायड मध्ये काय केलं? अरेंज एलिमेंट्स इन द ट्रायड. त्या ट्रायड मध्ये म्हणजे 3 एलिमेंट्सचा जो ग्रुप होता त्या ग्रुप मध्ये त्याने एलिमेंट्स काय केले? अरेंज केले. त्यालाच त्याने ट्रायड म्हणलं. इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे त्यांचं जे ॲटॉमिक मास होतं त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये त्या एलिमेंट्सला त्याने त्या ट्रायड मध्ये अरेंज केलं. इथपर्यंत समजलं. ठीक आहे. आणखी त्याने काय म्हणलं? ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट. जेव्हा ट्रायड मध्ये त्याने 1, 2, 3 असं त्याने अरेंज केलं, तेव्हा ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट म्हणजे 2 नंबरच्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास हे कोणाच्या बरोबर आहे? मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. हे कोणाच्या बरोबर आहे? 2 नंबरच्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास हे फर्स्ट आणि थर्ड नंबरच्या एलिमेंटच्या मीनशी इक्वल आहे असं त्यानं म्हणलं. एक छोटंसं एक्झाम्पल घेतो ते समजण्यासाठी. काय होतं बघा, त्याचा ट्रायड काय आहे? 1, 2, 3. सपोज 1, 2, 3 हा डोबी रायनरचा ट्रायड आहे. त्याच्यामधला मिडल एलिमेंट बघा 2 आहे. ठीक आहे. त्याचा ॲटॉमिक मास आपण 2च कन्सिडर करू. ॲटॉमिक मास 2 आहे. तर त्याचं म्हणणं असं आहे की हे 2 बरोबर आहे 3 आणि 1 यांच्या काय ॲव्हरेजशी किंवा मीनशी. ठीक आहे. मग आपण काय केलं? 2 = 3 + 1/2 = 4/2 = 2. हे मीन काढण्याची पद्धत आहे. ठीक आहे. आपण ह्याचा मीन काढला म्हणजे 2 = 2 असं त्याचं म्हणणं होतं. असं त्यानं दर्शवण्याचा प्रयत्न केला या डोबी रायनरच्या ट्रायडद्वारे. पण त्याचा एक ड्रॉबॅक निघाला बघा. काय ड्रॉबॅक निघाला? ऑल नॉन एलिमेंट्स कुड नॉट बी क्लासिफाईड इनटू डोबी रायनर्स ट्रायड. म्हणजे जेवढे नॉन एलिमेंट्स होते त्या सगळ्यांना त्याने ट्रायड मध्ये क्लासिफाय करू शकला नाही. हा त्याचा एक मोठा ड्रॉबॅक आला. आता आपण बघूया की डोबी रायनर्स ट्रायड कोणते होते आणि त्याला ओळखायचं कसं. आपण पाहिले की डोबी रायनर ट्रायड नावाची गोष्ट मानली. ठीक आहे.
मग त्याने ट्रायड कोणकोणते दिले बघा. पहिला ट्रायड दिला लिथियम, सोडियम आणि पोटॅशियमचा. दुसरा दिला कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियमचा. तिसरा दिला क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीनचा. अशा प्रकारे त्याने 3 ट्रायड इथं पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला. ते पुस्तकात दिले गेले. आता त्याचं म्हणणं काय होतं बघा, जो मिडल एलिमेंट आहे सोडियम, त्याचा काय ॲटॉमिक मास 23 आणि जो पोटॅशियम 39.1, लिथियम 6.91. तर ह्याचं म्हणणं होतं की लिथियम आणि पोटॅशियमचं ॲटॉमिक मास हे 23 शी बरोबर आहे. म्हणून त्याने काय केलं 6.9 + 39.1/2 त्याचं ॲव्हरेज घेतलं, मीन घेतलं, त्याला 23 दाखवलं आणि त्याचं त्याने ट्रायड मानला. तशाच दुसऱ्या प्रकारे बघा, दुसरा ट्रायड कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. त्याच्यामधला मिडल आयटम आहे स्ट्रॉन्शियम 88.7 असं मास घेऊन आणि आपण त्याला काय केलं कॅल्क्युलेट केलं. मग काय कॅल्शियमचं 40.1, बेरियमचं 137.3/2 = 88.7. अशा प्रकारे आपल्याला भेटलं की स्ट्रॉन्शियम आणि या दोघांचं मीन हे पण सेमच आहे. त्याने ते 30 एलिमेंट्स मधून असं प्रकारे त्याला मांडण्यात आलं. ठीक आहे. तिसरं बघा कॅल्शियम, ब्रोमीन आणि आयोडीन. या 3 मध्ये काय केलं 79.9. हा ब्रोमीन हा मिडलचा एलिमेंट, त्याचं मास आहे 79.9. मग त्यानं काय केलं कॅल्शियम 35.5 प्लस आयोडीन 126.9 म्हणजे काय 30.55 प्लस 126.9/2 = 79.9. म्हणजेच मिडल एलिमेंटची त्यानं मीन बरोबर आहे असं दाखवलं. आता मी काय केलंय की हे लिथियम, हे सोडियम ह्याचे शॉर्ट फॉर्म आहेत आणि त्याचं मी फुल फॉर्म लिहिले. का लिहिलं असेल त्याचं काहीतरी कारण असेल ना. हे काय थोडासा पार्ट मी काय केलाय थोडासा लिहित गेलोय जेणेकरून तुम्हाला समजत जाईल. त्याचे तुकडे करत गेलोय. आता जेवताना आपण काय करतो एक छोटासा घास घेतो आणि त्यानंतर जेवतो. त्याच्याकरून आपल्याला काय पूर्ण जेवण करता येतं. एकदाच पूर्ण चपाती आपण घेतो का नाही ना. तशा प्रकारेच हे आहे. ह्याला लिहित घेत चला आणि या प्रकारे आपल्याला समजून आले की डोबेरियानस ट्रायड काय म्हणतो. आता पुस्तकात जे एक्झाम्पल दिलेत आपण ते एक्झाम्पल बघूयात की डोबेरियानस ट्रायड ओळखायचा कसा किंवा तो डोबेरियानस ट्रायड आहे की नाही हे आपल्याला कसं सांगता येईल ते आपण पाहूयात. बघा आपण म्हणलं होतं की डोबेरियानस ट्रायड काय असतो. ठीक आहे. आता डोबेरियानस ट्रायडच्या म्हणण्यानुसार आपल्याला काय लक्षात आलं होतं, जो मिडल एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास कसा आहे, ह्या 2 ॲटॉमिक जे मास आहेत त्यांच्याशी काय बाबा त्याचा मीन आहे किंवा त्याचं जे ॲव्हरेज आहे त्याच्या बरोबर आहे. ठीक आहे. आपल्याला पाहायला की आता पुस्तकात त्यांनी एक्झाम्पल दिले. ते पहिला ट्रायड त्यांनी काय दिलाय मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि ट्रॉन्शियम. त्यांचं ॲटॉमिक मास दिलंय मॅग्नेशियमचं 24.3, कॅल्शियमचं 40.1 आणि स्ट्रॉन्शियमचं 187.6. आपण काय केलं त्याचं ॲव्हरेज केलं. कोणाचं मॅग्नेशियम आणि ट्रॉन्शियमचं काय केलं 24.3 + 187.6/2. त्याचा मीन काय आला 105.95 किंवा 105.95 असा त्याचा मीन आला. डोबेरियानसचा आपण त्याला ट्रायड म्हणू शकतो का. ट्रायडचं मिनिंगच होतं की जो मिडलचा एलिमेंट आहे त्याच्याशी आपल्याला मीन, त्या 2 एलिमेंटचा मीन आपल्याला त्याच्याशी साधायचा आहे किंवा त्याच्याशी बरोबर करायचं आहे. आता याचा मीन आलाय का तसा सेम नाही. त्यामुळे आपण त्याला डोबेरियानसचा ट्रायड म्हणू शकतो का. ऑफकोर्स नाही. त्यामुळे आपण काय म्हणलं तो डोबेरियानसचा ट्रायड नाहीये. अशा प्रकारे त्याने क्वेश्चन विचारला. दुसरा क्वेश्चन होता सल्फर, सेलेनियम आणि टेल्युरियमचा. त्यामध्ये त्याने काय दिलं ॲटॉमिक मास दिलं. सल्फरचं 32.1 रफली त्याला आपण 32 पकडतो. सेलेनियमचं 79.0 आणि टेल्युरियमचं 127.6. आपण त्याचा मीन काढूयात 32.1 + 127.6/2. त्याचा मीन आला 79.85. आपण पाहूया की 79.85 मिडल एलिमेंटची थोडं साम्य साधते का. आपण पाहिलं तेव्हा सेलेनियमचं काय 79.0. आता थोडासा ह्याच्यामध्ये डिफरन्स आलेला आहे. काय डिफरन्स आलाय 0.85चा. पण आपण त्याला रफली काय 70-80 किंवा म्हणजे एक डिफ्लेक्शन, एक जास्त किंवा एक कमी आपण त्याला कन्सिडर करू शकतो आणि त्यामुळे आपण त्याला डोबेरियानस ट्रायड म्हणलेला आहे. कारण आपल्या ह्या दोन्हीमध्ये साम्य दिसून आले. आता बघा तिसरा प्रकार त्यांनी दिलाय. कोणता. एक आहे बेरिलियम, दुसरा मॅग्नेशियम, तिसरा आहे कॅल्शियम. बेरिलियमचं काय ॲटॉमिक मास 9, मॅग्नेशियमचं 24.3 आणि कॅल्शियमचं 40.1. सेम पद्धतीने आपण जाऊयात. काय पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटचा आपण ॲटॉमिक मास घेऊ, त्याचा मीन काढूयात. काय केलं आपण घेतला तो पहिला बेरिलियमचं 9, कॅल्शियमचं 40.1/2 = 24.55. आता इथं पाहिलं बघा आपण मिडल एलिमेंट काय मॅग्नेशियम, त्याचा ॲटॉमिक मास किती आहे 24.3. आलेलं उत्तर किती आहे 24.55. दोघांमध्ये साम्य आहे का. आपण वरती पाहिल्याप्रमाणे दोघांमध्ये साम्य आहे. मग मी काय म्हणलं त्याला डोबेरियानस ट्रायड म्हणता येईल का मला. ऑफकोर्स म्हणता येईल. म्हणून मी त्याला डोबेरियानस ट्रायड म्हणला. आता हे काय केलंय हे जे शॉर्ट फॉर्म आहेत आणि त्याचा लॉंग फॉर्म काय होतं मी ते इथं थोडंसं लिहून दिलंय. त्याला नोट करा. ह्याचा फायदा तुम्हाला नंतर पिरियडिक टेबल समजून घेताना होईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण डोबेरियानसचा ट्रायड समजून घेतला. बघा छोटे कन्सेप्ट आहेत पण त्या छोट्या कन्सेप्टमुळेच आपला पाया भक्कम होतो आणि त्यामुळेच काय करा थोडंसं लिहून घेत चला, थोडंसं समजून घेत चला, हसत खेळत राहा, अभ्यास करत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.